ॲम्ब्युलन्स आली ना तर तर पोलीस पण येतील आणि पोलीस आले तर सगळंच बिघडेल. काय काय बोलतेस तू? सुसाईड? अगं काय बोलतेस तू? बघ ना गो, झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली रिकामी केली श्वेतानी. सुसाईडचाच प्रयत्न आहे ना हा? नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. श्वेता श्वेता हे काय करून बसलीस तू श्वेता? श्वेता ते असं नाही त्यांना काही नाही झालं, त्यांना काही नाही झालं. अगं असं नाही अगं करू काय शकत. करतेस? जरा सांभाळ ना स्वतःला, जरा सावर तू स्वतःला. नाही अहो, त्या नाही करू शकत असं. काही नाही झालं त्यांनी, काही नाही झालं. अगं आपण बोलून काही होणार आहे का? शुद्धीत येणार आहे का? ती बरी होणार आहे का? होणार आहेत त्यांना व्हावंच लागेल. येतील त्या शुद्धीवर आपण प्रयत्न करू शकतो ना. काय आपण प्रयत्न करूया? अगं तेच प्रयत्न, ॲम्ब्युलन्सला कॉल करा म्हणते. अरे काय चाललंय? हिने झोपेच्या गोळ्या घेतल्या कधी? तुम्ही जॉगिंगला गेला होता तेव्हाच घेतले असणार. तेव्हाच वल्लरी आंघोळीला गेली होती ना, आणि तेव्हाच मी ते मेलं दूध आणायला गेले. म्हणलं मी तरी दूध एक दिवस नसतं पहिलं दूध तर चाललं असतं, पण नाही. पण हे असं काहीतरी करेल असं कुठे वाटलं होतं आपल्याला? श्वेता ऐक ना श्वेता, तू कुठे चालली? मी चाललीये, मी वल्लरीला मदत करायला चाललीये. इथे काय झालं कसं झालं यावर चर्चा करून काही उपयोग होणार नाही आपल्या श्वेताला. बाकी स्वामींच्या मनात जे काही असेल ते होईल. अरे काय फालतूगिरी चाललीये? अरे ऐक ना, जिला ॲम्ब्युलन्सचा नंबर माहित नाहीये ती वाचवणार आहे का हिला? वल्लरी काय करतेस? प्रेरणाताई ऐका ना, आपल्याकडे वेखंड पावडर असेल ना ती द्या ना जरा मला. हो, वेखंडाची पावडर असेल कारण लागते मग, पण त्यापेक्षा आपण ओव्याची पोटली करून चटका देऊया ना श्वेताला. अहो ते नंतर करूया. पहिले मी एक औषधी तूप बनवतेय ना, त्यात हळद, दालचिनी, लवंग आणि वेखंड पावडर घातली ना की बरं वाटेल त्यांना. ते नाकात घालायचं गरम करून. नक्की बरं वाटेल ना आपल्या श्वेताला? हो नक्की बरं वाटेल. ते माझ्या आईला ना फिट यायची ना तेव्हा माझे बाबा असं करायचे, तिच्या नाकात ते गरम तेल घालायचे. तिला लगेच बरं वाटायचं. मला खात्री श्वेता ताईंना पण बरं वाटेल. मिठू पटकन ॲम्ब्युलन्सला फोन लाव. अगं काय करतेस? बोल ना. नाही नको, सुसाईड केलाय तिने. आपण सगळे अडकू पोलीस केस. नाही, करिअर बर्बाद होईल माझं. नको. मिठू तुला करिअरची पडली आहे? तिचा जीव वाचणं महत्वाचं नाहीये का मिठू? हा हे बघ, ही नाटकं बंद कर, पटकन फोन कर. ॲम्ब्युलन्सला फोन कर लवकर. ऐक, आपण ऐकूया ना प्रेरणा ताईचं. नको ना प्लीज. अरे बुद्धी गहाण टाकली का सगळ्यांनी? The next contestant is Bhagyashree Jadhav. रिडिक्युलस. या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. मला फोन दे, मी ॲम्ब्युलन्सला फोन लावते. तिच्या गप गो. तिने आणलंय ना औषध, ते घालून बघू आपण. नाही झालं तर मी करते ॲम्ब्युलन्सला फोन. अगं पण तोपर्यंत ती पुढे जे काय व्हायचंय ते होऊ दे. श्री स्वामी समर्थ. 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 हे पैसे वकील. The next contestant is Vallari Bhamre. Repeat call for Vallari Bhamre. Vallari Bhamre.
प्रेरणती ओव्याची पुडी आर यू ओके? सावकाश इथे इथे असं बस. ते का वर बघा वर बघा वर बघा सावकाश वर बघा सावकाश. श्वेता यार डरा दिया था यार तूने. तेव्हा काय राव श्वेता तू पण. बर पण नक्की काय झालं काय होतं तुका? अहो हे सगळं जाऊ द्या ना आता. त्यांना शुद्ध आली हे महत्वाचं आहे. श्वेताताई तुम्ही वर बघा. ते म्हणाले होते ना त्यांना काय बी नाही होणार. ए तू बळच क्रेडिट घेऊ नकोस हा. आमच्यासारखी ना तुझी पण तंतरली होती. तुझा तुक्का लागला म्हणून ठीक आहे. अगं अख्खी पिल्सची बॉटल रिकामी केली. सुसाईड करण्याचं इतकं काय कारण होतं? सुसाईड काय ग? लॉजिक काय तुमच्या सगळ्यांचं बाहेर फिरायला गेलंय का? तुझं लॉजिक आहे ना ठिकाणावर? का रात्री झोपताना दुधाबरोबर साखरेच्या ऐवजी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्यास भरमसाठ? अगं बाटलीत शेवटच्या 4 गोळ्या होत्या. म्हटलं एनिवे 2 गोळ्या घेतेच मी. म्हटलं आज संपवून टाकू. काय? वल्लरी बाबा आलेली दिसत नाही कुठे. अरे घाबरली असेल, दुसरं काय. खरंय डिबेट मध्ये भाग घेणं काय खायचं काम नाहीये. वॉन This is last call for Valerie Bhamre. हसतेस काय गो? खुळीस का? इथे आमचो जीव टांगलो होतो उलटो पंख्यासारखो. तू हसतेस. केवढे घाबरलो होतो आम्ही. नाही ती म्हणते ते बरोबर आहे. आम्हाला वाटलं मेलीस तू. अरे पण आता नाही ना मेले मी. बसले ना तुमच्या समोर जिवंत. चला उगा मारताय मला हा. मी कशाला करेन सुसाईड वगैरे. सगळं छान चाललंय की माझा बिझनेस छान चाललाय. बाबा खुश आहेत माझ्यावर. आणि अनिमेशचं तर काय, त्याचं एवढं प्रेम आहे की कोणाला सांगून खरं वाटायचं नाही. आज संध्याकाळी डेटवर येताना काय नवीन ड्रेस घालू विचारलं तर 3 नवीन ड्रेस पाठवले त्याने. हे का आता असला बॉयफ्रेंड असताना सुसाईड करायला काय खूळ भरलंय डोक्यात? पण तुम्हाला वाटलं असं मी सुसाईड केली असेल. अमितचा फोन. माई स्पर्धा. जीवची अंत्ययात्रा अशा काय आहेत या? याने काहीच कसं नाही वाटत. दादा रामशास्त्री कॉलेज भाईंदर. नाही नाही दादा रामशास्त्री भाईंदर. नाही मॅडम. दादा रामशास्त्री कॉलेज भाईंदर. डिबेट मध्ये भाग घ्यायचा चान्स दिला तर आज ती मुलगी गायब आहे. दादा दादा रामशास्त्री कॉलेज. नुसतं माझे हक सगळीकडे, पण जिद्द नाही आहे त्याच्या पुढे जाण्याची. आणि अशा लोकांवर यापुढे मी आणखीन वेळ वाया घालवणार नाही. दादा रिक्षा 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 थांबा. वल्लरी आओ तुम्ही इथे. तू अजून इथे काय करते? कॉलेजला का बरं नाही गेली? तुझी कॉम्पिटिशन सुरू होई गेली असेल ना? आओ ते एक बी रिक्षा यायला तयार नव्हती म्हणून मला अजून उशीर झाला. जाऊ दे, ये बस रिक्षात बस 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 बस. लवकर निघायचं ना तू पण. सॉरी ते मला माहित नव्हतं. I disagree. वल्लू
हीच ती स्पर्धा आहे. बोर्ड लागले त्याचा. दादा स्पर्धा सुरू झाली काही? अहो कधीच चालू झाली. चल 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 चल. अहो इथे लिफ्ट आहे. थँक्यू. वल्लरी जास्त उशीर झाला का? उशीर तर झालाय पण मला वेगळीच भीती वाटू राहिली. काय? मीर सर तर खूप चिडतील मायावर आता. नाही नाही असं काही नाही होणार. हो चला. वल्लू अगं काय झालं? अहो ते बोर्ड बघा ना तुम्ही. चला पटकन. I am thrilled to announce the winner of this debate competition. And the winner is... सर 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 मला एक संधी द्या ना प्लीज सर. Yes. Whatever your name is, you are too late. सर आय नो आय टू लेट सर पण मला एक संधी द्या ना सर प्लीज. संधी दिली होती ती गमावली आहेस तू. सर प्लीज सर. बट स्टील मला कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाहीये. बोल. खूप खूप मेहरबानी सर तुमची. खूप उपकार झाले सर तुमचे. थँक्यू. My name is Vallari Manoj Bhamre, and I am here to. Agree or disagree? Do you agree or disagree to the topic? Agree. मग बोल असं. I agree. I agree. I want to speak about sisters, mothers, and women in our society face problem. Sir, I start again, sir. In everybody in our society think women's are sorry परत restart sir. In my village women not that educated. They study only 10 standard. हिचं काय चाललंय रे? हिला काय बोलता पण येत नाहीये. असं थांब म्हणाली जसं की पहिला नंबर जिंकणार आहे. खरंय नानावटी सर पण ना कुणालाही चान्स देतात ना. मित्रांनो असं म्हटलं जातं की आपण आजकाल खूप पुढे निघून गेलो आणि स्त्रियांना सुद्धा शिक्षण आणि समान संधी दिली जाते आजकाल. पण तरी सुद्धा आपल्या गावाकडे अजूनही फार वेगळी परिस्थिती आहे. आपला You are disqualified. This debate is not in Marathi. मला माहिती पण मला बोलू द्या ना. English. सर मला माहिती पण तरी मला एक संधी द्या ना. माझा फक्त थोडा भाषेचा प्रॉब्लेम. फक्त थोडं. शाळेतली मुलं याच्यापेक्षा चांगलं इंग्रजी बोलतात आणि इथे उशिरा येऊन या स्पर्धेला तू किती महत्व दिलंयस ना ते दिसतंय आता. अशा मुलीला एक शेवटचा चान्स दिला ते माझंच चुकलं. मी तुमच्या पुढ्यात हात जोडते. माझ्या पाया पडलीस ना तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. आणि आता मुद्दा ना मराठी भाषेचा नाहीये. मी महाराष्ट्रात राहतो, अमराठी आहे तरी मराठी बोलतो. बट दिस पर्टिक्युलर डिबेट कॉम्पिटिशन इज इन इंग्लिश लँग्वेज. व्हॉट डू यू थिंक? हा मराठीत शिकवा काय? स्पर्धा संपली तरी अजून एक चान्स द्या. यू थिंक दिस इज अ जोक? यू आर अ फेलियर. अपयशी आहेस तू. आणि आठवत आहे ना यापुढे माझ्या क्लासमध्ये बसायचं नाही. वकील होण्याची स्वप्न बघणं बंद कर. लायकी नाहीये तुझी.
So, I am thrilled to announce the winner of this competition, and the winner is. Any guesses? Surbhi Apte. यू आर अ फेलियर. अपयशी आहेस तू. धावत पडत आलो, तुला पाणी प्यायचा वेळच नाही मिळाला ना. पाणी घे. काही हरकत नाही, आपण ना जेवायला जाऊ. भूक लागली असेल ना तुले. मी सकाळपासून निघालोय, पोटात खड्डा पडला एकदम. बस. भाऊ, तुमच्याकडे स्पेशल काय आहे? म्हणजे आज आम्ही पहिल्यांदा डेटवर आलोय ना. तुमच्याकडे जे स्पेशल आहे ना ते घेऊन या. 2 मला 2 मिनिटं द्या. थँक्यू सर. वल्लरी, हे वल्लरी, एवढं काय लय मनाली लावून घेते? तू विसर बरं, सगळं विसरून जा तू आता. नूडल्स गहिरे टेस्टी आहे, तुला आवडतील. खा बरं पटकन. खा. कमी भरू तुले? नका मला इतकी काळजी घेऊ. नका मला इतकं सांभाळू तुम्ही. तुमचं प्रेम, तुमची काळजी माझ्यावर वाया नका घाल. मी त्या लायकीचीच नाहीये. म्हणजे आता तू सांगणार मला की मी तुझ्यावर किती प्रेम करायचं ते? घरच्यांची भांडलात माझ्यासाठी, सगळ्यांच्या विरोधात गेलात. नुकतंच लग्न झालं तरी बी मला मुंबईला शिक्षणासाठी पाठवलं. आणि मी 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 साधी स्पर्धा नाही जिंकलो. वल्लरी, अगं हे नको ना. हे बघ, तुझ्यासारख्या गावातून आलेल्या मुलीसाठी ती स्पर्धा पण काही छोटी नव्हती, मोठी स्पर्धा होती ती. तुम्ही माझ्यासाठी केला आम्हाला, आणि मी साधी स्पर्धा नाही जिंकू शकलो. होणार माझ्याच्याने काही नाही होणार. अगं पागल होऊन गेली का तू? इथे एवढी मेहनत करून तू हारलीस, ते राहिलं बाजूला. मला वाईट वाटलं याचाच विचार करून राहिली तू. काय पागलपणा करी राहिली तू? तर बस झालं ना आता. ते अश्रू पडून नूडल्स खारट होई जातील. खारट नूडल्स खायचे का तुले? अगं हस ना आता. बर, तू हसणार नसशील ना तर मी गाणं म्हणेन. आणि माझं गाणं म्हणजे भलतं डेंजर बर का. तुला सहन करावं लागेल. हसतीस के गाऊ? नक्की गाऊ? पाय बरं. बर. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंबल वार तू दवाचा. अबोली फुलामध्ये तशी तू माझ्या मनी, मोह बेधुंद तू मनाचा. विखरून चांदरात काळ जात माझी या मोहरे चेहरा तुझा.
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंबल वार तू दवाचा. ही साध या तारकांची, हृदयी नक्षी तुझ्या रूपाची. टप टप तो मनी तुझाच मोगरा, तुझी यासाठी होई जीव बावरा. विसरून या जगास आसपास मी तुझ्या वाटतो आसरा तुझा. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंबल वार तू दवाचा. मला मुंबईला नाही जायचंय, मला गावाला परत घेऊन चला.